विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं. पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना आणखीन एक व्हिडिओ संदेश. पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा. पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट. पेपर फुटी विरोधातील विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानं भेटीला महत्त्व. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाला कायद्याचं स्वरूप मिळणार. प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवली. मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर निशाणा. तर लाठीचार्जबाबत अमित शाह गप्प का? मोदी निशांतचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक. एवढा मोठा लाठीचार्ज होतोय, गृहमंत्री कुठे आहेत? पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर काही बोलत नाहीत. मी एक फिल्म बनवणार आहे. लापता गृहमंत्री. संजय राऊतांचा राज्यसभेतील भाषणातून अमित शहांवर निशाणा. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर गंभीर. आदेश असोत वा नसोत या दडपशाहीला थेट गृहमंत्रीच जबाबदार. अमित शहांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत आक्रमक. जंतर मंतरवर आज शांततेमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच. दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार. पॅलेट गन वापराविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. आरएफच्या दारुगोळ्याची नोंद जपून ठेवा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश. पॅलेट्सच्या कथित अतिवापराच्या पार्श्वभूमीवर नियमावली ठरवण्याची मागणी करा, सरन्यायाधीशांचा सल्ला. जंतर मंतरवर शांततेमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाहीच. दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार. भाजपकडून मला अनेक ऑफर. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप. अभिजित दिपकेंचा दावा भाजपने फेटाळला. भाजपकडून कुणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाही. दिपकेंचं विधान खोटं. एखादं यश डोक्यामध्ये जाता कामा नये. केशव उपाध्यायांचा दिपकेंना टोला. कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले? हे गृह खात्याचं अपयश. उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र. जेएनझीने भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध. देश रस्त्यांवरून चालत नसून तो संसद आणि संविधानानं चालतो, असं वक्तव्य. पतंजली उत्पादनांकडे रामदेव बाबांनी लक्ष द्यावं. संस्कृती आणि देश जेएनझी बऱ्याप्रमाणे सांभाळून घेऊ शकतो. अभिजित दिपकेंचं रामदेव बाबांना प्रत्युत्तर. नीट पुनर्परीक्षेच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या चारही याचिका फेटाळल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय. याचिकांमधील दावे बिनबुडाचे असल्याचं म्हणत प्रत्येक याचिकाकर्त्याला ठोठावला 5,000चा दंड. बोगस डिग्री प्रकरणी पुणे विद्यापीठाचा कर्मचारी निलंबित. विद्यार्थ्याकडून 70,000 रुपये घेतल्याचा आरोप. महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट डिग्री विकत मिळते, आता तरी झोपेतून उठा. उच्च शिक्षण मंत्र्यांवर रोहित पवारांची टीका. भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाष्यामध्ये टीका. व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपमध्ये खळबळ. विजय चौधरींसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन. गिरीश महाजनांनी थांबवायला पाहिजे होतं. टीव्ही9 मराठीशी बोलताना एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. शिवसेना पक्षचिन्हाबाबत पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार. कपिल सिब्बल यांच्याकडून फक्त आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद. आमचं म्हणणं आधीच ऐकलं असतं तर शिंदेंचं सरकार कधीच आलं नसतं. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. वाशिम जिल्ह्यामधील शिंदे सेनेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानुसार कारवाई. शिवसेना, युवासेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिणी विसर्जित. पीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परवांची निर्दोष मुक्तता. सदानंद परब यांच्यासह इतर सर्व आरोपी निर्दोष. सत्र न्यायालयाचा दिलासा. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वतील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण झाली होती. उल्हासनगरमधील नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादाच्या भोवऱ्यात. दौऱ्यामध्ये 65 लाखांचा खर्च. नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास. अभ्यास दौरा होता की पर्यटन? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा आरोप. सांगलीच्या ईश्वरपूर नगराध्यक्षांवरील अपात्रतेची कारवाई स्थगित. नगराध्यक्ष आनंदराव मलगोंडे यांना मोठा दिलासा. नगर विकास विभागाकडून अपात्रतेला स्थगिती. भाजप शिवसेनेमधील वादानंतर ठाण्यामध्ये बावनकुळेंच्या स्वागताचे बॅनर. ठाणे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यावरून महायुतीमध्ये वाद झाला होता. उद्घाटन सोहळ्यात भाजपला डावलल्यामुळे भाजप नेते नाराज होते. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेल्यानं ठाकरे सेना आक्रमक. महापौर दालनामध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. महापौर हिंगोरी आडकेंची माहिती.
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाताप्रकरणी चौकशी करा. आयुक्त महापौरांची चर्चा केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. दोषींवर कडक कारवाई करा. प्रशासनाला निर्देश. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये निलेश कोतकर यांचा मृत्यू. पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये मोठी वाहतूक कोंडी. अनेक प्रवासी आणि कामगार वाहतूक कोंडीमध्ये अडकले. वाहनांच्या लांबच लांब रांगा. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटामध्ये महामार्गाला धोका. रस्ता खचल्यानं लोखंडी गर्डर तुटला. मोठ्या दुर्घटनेची भीती. वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक. महाराष्ट्राच्या विमानतळ विकासाला वेग. पुरंदर शिर्डीसह महत्त्वाचे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर. तुकाराम मुंडेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आक्षेप. आयुक्त तुकाराम मुंडेंची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार. राज्यात उद्यापासून मासेमारीला परवानगी. मात्र 12 सागरी मैल क्षेत्रामध्ये 15 ऑगस्टपर्यंत बंदी कायम. नियम मोडल्यास कडक कारवाई होणार. मत्स्य व्यवसाय विभागाचा इशारा. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या सोनारीमध्ये शिक्षक नसल्यानं ग्रामस्थांचं आंदोलन. आमदार तानाजी सावंत यांच्याकडून आंदोलनाची दखल. शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावत तत्काळ शिक्षक देण्याच्या सूचना. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक लढवताना टॅक्सबाबतची माहिती लपवली. खताळ यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी. बाळासाहेब थोरातांकडून औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल. तर थोरातांची याचिका फेटाळण्याची खताळांची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक. शिक्षण खात्याकडून एका शाळेची फाईल गायब झाल्याचा आरोप. महापालिकेच्या गेटवर चढत निषेध व्यक्त. गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ. भारताला आतून पोकळ करण्याचं षडयंत्र. तरुणाईनं एकजुटीने लढावं. फडणवीसांचं आवाहन. एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी कवच 5.0 प्रणालीला मंजुरी. प्रवास अधिक सुरक्षित होणार. स्वदेशी बनावटीची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम टप्प्याटप्प्यानं लागू केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल. ठाणे बोरिवली दुसऱ्या बोगद्याच्या कामाला पुढील आठवड्याचा मुहूर्त. मंडाळे ते डीएन नगर मेट्रो 2P मार्गिकेच्या चेंबूर स्थानकाचंही लोकार्पण केलं जाणार. पोस्टल रोडवरील 15% सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान 70 हेक्टरमध्ये हरित पट्टा. यामधील 85% परिसर नागरिकांना शुल्क न भरता वापरता येणार. उर्वरित 15% भागामध्ये तिकीट आधारित मनोरंजन सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर 90 दिवसांमध्ये निर्णय बंधनकारक. निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून बँक मॅनेजरला मारहाण. बुलडाण्याच्या खामगावमधील सेंट्रल बँकेमधली घटना. कर्जमाफीबाबत विचारपूस करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचा मॅनेजरनं बाप काढल्याचा आरोप. अक्कलकोट मंदिराच्या विकासाची जबाबदारी आता म्हाडाकडे. स्वामी समर्थ मंदिरासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर नियुक्ती. आषाढी यात्रेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 8,92,00,000 उत्पन्न. मागच्या वर्षीपेक्षा घट. भक्तांकडून रोख देणगी, हुंडी, सोन्याची चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपामध्ये दान. मागच्या वर्षीच्या 10,84,00,000 उत्पन्नाच्या तुलनेमध्ये यंदा सुमारे 1,91,00,000 रुपयांची घट. भिवंडीच्या नारपोली इथल्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला. एका व्यक्तीचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती. इमारतीच्या पिलर दुरुस्तीचं काम सुरू असताना दुर्घटना. एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू. यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. जिल्हा प्रशासनाचा निर्णय. ठाणे, पालघर आणि रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर मुंबईला येलो अलर्ट. समुद्र किनाऱ्यावर 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहण्याची शक्यता. विदर्भातील पाऊस आजपासून कमी होण्याचा अंदाज. पुढील 24 तास विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. यवतमाळ आणि अमरावतीसाठी रेड अलर्ट. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. मेळघाटमधील सिपना नदीला महापूर. 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. वाहतूक ठप्प. पूर्णा नदीचे 3 दरवाजे उघडल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय. अमरावतीच्या शिरसगाव कसबामध्ये मेघा नदीला पूर. मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा थडी गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आलाय. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
गडचिरोली शहरामध्ये पावसाची संततधार सुरू. नगर परिषद कार्यालयामध्ये पाणी शिरलं. कामकाज पूर्णपणे ठप्प. नागरिकांकडून संताप व्यक्त. वर्धाच्या देवळी तालुक्यामधले 6 रस्ते पावसामुळे बंद. सरूळमधील यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग बंद. तहसीलदारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.